भ्रष्टाचाराबद्दल तर संजय राऊत यांनी बोलूच नये। आजच एक बातमी आहे की संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीमधला काळा पैसा पांढरा केलाय आणि हे मी नाही सांगत, त्यात ईडीच्या चार्जशीटमध्ये काल कोर्टामध्ये त्याची सुनावणी झाली। संजय राऊत, तुम्ही मुंबईतल्या पत्राचाळीतल्या लोकांचा पैसा लुटला आणि तो लुटलेला पैसा तुमच्या प्रवीण राऊत यांनी पांढरा करण्यासाठी कटकारस्थान केली आणि जनतेचा पैसा लुटून काळ्याचं पांढरं करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय। त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही। पत्राचाळीमध्ये हजारो मराठी कुटुंबांना परागंदा करून त्यांना विस्थापित करण्याचं काम संजय राऊत तुमच्या काळामध्ये झालंय आणि अशा पद्धतीनं जनतेचा लुटलेला पैसा काळ्याचं पांढरं करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्यामार्फत तुम्ही केलेलं आहे। आणि तुम्ही काय भ्रष्टाचाराच्या गप्पा मारतायत? तुम्ही मुंबईकरांना लुटलंय, तुम्ही महाराष्ट्राला लुटलंय। ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राला लुटण्याचं काम संजय राऊत आणि तुमच्या नेत्यांनी केलं होतं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। आणि मुंबई महापालिकेच्या ठेवी ह्या विकास कामासाठी वापरल्या जातात, तुमच्यासारखं घर कामासाठी वापरल्या जात नाहीत।